पीरियड चेक करने के लिए उतारे गए स्कूली लड़कियों के कपड़े, अभिभावकों के हंगामे के बाद ट्रस्टी, प्रिंसिपल समेत 8 लोगों के खिलाफ पुलिस ने किया पोस्को के तहत मामला दर्ज। शाहपुर के आरएस दमानिया स्कूल की घटना। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। शिक्षा क्षेत्र में यानी एजुकेशन फील्ड में निजी स्कूल और इन निजी स्कूलों की मनमानी इनकी बिल्कुल दबंगई कितनी बढ़ती जा रही है। एक बेहद शर्मनाक घटना हमारे करीब से ही यहाँ से शाहपुर से सामने आई है। शाहपुर में एक स्कूल है आरएस दमानिया स्कूल। यहाँ पर टॉयलेट में कहीं पर एक दीवार पर खून का दाग मिल गया। तो स्कूल में सफाई का काम करने वाली मौसी ने इसकी शिकायत टीचरों से की, प्रिंसिपल से की। फिर टीचरों और प्रिंसिपल ने 5वीं से लेकर 10वीं तक की जितनी भी स्कूली लड़कियां थी, छात्राएं थी, उनकी चेकिंग करवाई कि पीरियड किसको आए हैं। छोटी छोटी बच्चियां, थोड़ी बहुत समझदार हो चुकी बच्चियां स्कूल के इस रवैये से ऐसे डिप्रेशन में चली गई। और खास करके जिस लड़की का ये मामला था उसके साथ तो जो है बहुत ही बुरा बर्ताव हो गया। अब इस संबंध में जब पेरेंट्स को पता चला, अभिभावकों को पता चला, तो उन्होंने आकर के स्कूल में काफी हंगामा किया। इसकी जानकारी मिलने के बाद पुलिस भी यहां पहुंची, लेकिन पेरेंट्स यहां डटे रहे। पेरेंट्स की एक ही मांग थी कि छोटी बच्चियों के साथ जिस तरह से बर्ताव किया गया है और दीवार पर खून का धब्बा मिलने के बाद जिस तरह से पीरियड चेक करने के लिए प्रक्रिया अपनाई गई है वो बिल्कुल जो है अमानवीय है, कानून को भी भंग करने वाली है। इसलिए इस स्कूल प्रबंधन और टीचरों तथा प्रिंसिपल पर कार्रवाई की जाए। पूरा घटनाक्रम हम वीडियोस के जरिए आपको दिखाएंगे, किस तरह से घटना घटी है, शाहपुर पुलिस में कैसे लोग पहुंचे हैं और फिर पुलिस भी यहां कैसे पहुंची है। तो इस मामले में पुलिस ने अब स्कूल की प्रिंसिपल है गायकवाड़ मैडम, उसके 2 ट्रस्टी, 4 टीचर और सैनिटरी डिपार्टमेंट के सफाई विभाग के 2 महिला कर्मी है, ऐसे सबके खिलाफ पोस्को के तहत मामला दर्ज किया है। बीएनएस की भी धाराएं लगाई गई है। क्या पूरी जानकारी दी है शाहपुर के आरएस दमानिया स्कूल में घटी इस घटना को लेकर पुलिस ने सुनी। चड्डी काढून चेक करा, मी पळले ना इथे माझी चूक झाली। नाही सांगितलं पोरींना जे आहे ते सगळं कळतं, पण 5वी 6वीच्या पोरींना काय कळतं? काहीच नाही करत। त्यांच्याबरोबर असं झालं आहे तर त्यांना म्हणजे एकदम रडू आलं आहे त्यांना शाळेत घरी जाऊन। ते पोरी जे आहेत आमची, माझी मुलगी आहे ती 10वीला आहे, ती घरी येऊन अर्धा तास रडली। नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घाणेरडं झालं आहे शाळेत काहीतरी। मी तिला विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट। ती बोलते काय गरज नाही, तू शाळेत येऊ नको। ती एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही। तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावला, त्यांना विचारलं का शाळेत काय काय झालेलं आहे असं। तर ते आम्हाला बोलले की तुम्ही शाळेत या, आम्ही पण चाललो आहे शाळेत। आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे। आणि आमच्या पोरी का मग खोटं बोलतायत का? 10वीच्या आणि 9वीच्या पोरींना सगळं कळतंय का हे काय आहे काय नाही आहे। आता आम्ही पडद्यामध्ये राहतो, ती स्कार्फचं पण अलाउड करत नाही। दुसऱ्या टीचरांना तिने स्कार्फचं अलाउड केलेलं आहे। आमच्या पोरीने तिच्याशी स्पष्ट विचारलं, आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्कार्फ अलाउड करा तुम्ही शाळेत। ती स्पष्ट तिने नकार दिला आम्हाला। तर ती बोलते का नाही स्कूलमध्ये स्कार्फ चालत नाही। तशी आमची पोरी जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये, पण ही काय पद्धत नव्हती तिची। ती एकदम रूड केलं तिने आमच्या पोरांबरोबर। एक सेकंड काल दुपारी 12 ते 1च्या दरम्यान
दमनीय स्कूल शहापूर येथे एक अनुचित प्रकार घडला। काल शाळेमध्ये पाणी नव्हतं आणि काल कोणीतरी मुली वॉशरूमला गेल्या, तर कोणत्या तरी मुलींचे पिरियड्स आले होते, तर चुकून हात तिथे भिंतीला लागले आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमला सांगितलं। मॅडमनी ते लगेच चेक केलं, फोटो काढला आणि सगळ्या शाळेतल्या सगळ्या मुलींना जवळजवळ 600 मुली इथे शिकतात, तर 600 मुलींना इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा। आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आल्या। असं केल्यानंतर प्रत्येक मुलीनंतर मग त्या मावशी लोकांना सांगितलं की या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करा। मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करण्यात आल्या हॉलमध्येच। ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळलंच नाही काय झालं आहे, पण ज्या मुलींना कळलं होतं त्याच्यातल्या 10 मुलींचा पिरियड आलेला होता आणि मॅडम त्यांना खूप हॅरॅस करायला लागल्या। त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या घाबरल्या की त्यांच्या अक्षरशः अवसान गेले आणि हे अमानवीय कृत्य करून थांबल्या नाही, तर म्हणे आता मी असं करीन तसं करीन, त्यांना धमक्या द्यायला लागल्या मॅडम। त्यांच्याबरोबर 4-5 टीचरही होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर मुली घरी गेल्या आणि घरात गेल्यानंतर त्या रडायला लागल्या। त्यांनी धास्ती घेतली की मॅडम आता खरंच काहीतरी आपल्यावर करतील आणि त्याचा परिणाम असा आला की सगळ्या मुली शाळेमध्ये यायला नकार द्यायला लागल्या आणि इतका गोंधळ झाला शाळेमध्ये। पॅरेंट्स विचारायला आले, काही कालच जा विचारायला आले। आजही 9 तारखेला सगळे पॅरेंट्स इथे जा विचारायला, परंतु मॅडमच्या चेहऱ्यावर एक अपराधाची भावनासुद्धा नाही आणि हे कृत्य इतकं, मी आता तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं, हे कृत्य इतक्या घाणेरड्या रीतीने केलं की त्याचं वर्णनही होत नाही। हे असं अमानवीय कृत्य आहे लहान मुलींसोबत करणं। काही मुलींना ते काय असतं हेही माहीत नाही आणि अशा वेळात त्यांच्या बालमनावर काय परिणाम झाला आहे हे बघायलाही मॅडम तयार नाहीत। याचं खूप वाईट आहे। मी इथे मागणी करते त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल व्हावा, कारण की लहान मुलींना त्यांनी हॅरॅस केलेला आहे आणि त्यांना इथून सस्पेंड करण्यात आलं, कारण की मॅडमची इथे खूप मनमानी चालते। अगदी इथले प्रत्येक व्यक्ती सांगतो की मॅडम इथे खूप मनमानी करत असतात, खूप फी घेतली जाते, पण त्याप्रमाणे इथे कुठलीही सुविधा दिली जात नाही। स्कूलमध्ये काल एक अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहे। बाथरूममध्ये येऊन मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेलं आहे। तर ही अत्यंत घृणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे, म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत आणि ही घटना पुन्हा घडू नये आणि आमच्या मुलींना या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा यासाठी आम्ही हा निषेध केला आणि आम्हाला ह्या प्रिन्सिपल या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे, खूप वेळा या गोष्टी घडलेल्या आहेत आणि चुकीच्या ॲक्शन स्वतःहून डिसाईड करून ह्या प्रिन्सिपल घेतात, हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोशावरती यांच्या भरोशावरती एक शाळेमध्ये सेफ्टी म्हणून आम्ही कसं काय समजायचं। कल जो दमानिया स्कूल में इंसिडेंस हुआ उसकी हमें आज इन्फॉर्मेशन मिली। जैसे इन्फॉर्मेशन मिली पुलिस स्पॉट पे पहुंची और जो भी इंसिडेंस था उसके रिगार्डिंग हमने पोक्सो एक्ट के अंतर्गत FIR रजिस्टर किया है। इसमें टोटल 8 एक्यूज है, 8 में से 2 अरेस्ट किए हुए हैं, बाकी लोगों को अरेस्ट करना चालू है। हाँ, स्कूल प्रशासन ने जो ट्रस्ट है, ट्रस्ट ने जो स्कूल के प्रिंसिपल थे उनको टर्मिनेट कर दिया है। सर 8 लोगों में कौन-कौन शामिल है? 8 लोगों में प्रिंसिपल है, वहाँ की 4 टीचर है, एक जो है एक वहाँ की परिचारिका है और 2 ट्रस्टी है।